नमस्कार, मी आशिष पाटील। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रिलिम्सची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, बुक लिस्ट काय असली पाहिजे त्याविषयी बोलणार आहोत आणि कोणत्या पुस्तकातलं वाचत असताना ते पुस्तक वाचत असताना अप्रोच कसा असला पाहिजे याविषयी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। हिस्ट्री, सगळ्यात पहिले हिस्ट्री कळत असताना तुम्हाला एन्शियंट पासून, आता सिलेबस सगळ्या याचा दिलेला आहे प्रिलिम्सला, तर एन्शियंट हिस्ट्री पासून ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता तर त्यावेळेस तुम्हाला ओल्ड एनसीईआरटी जे हिस्ट्रीचे ओल्ड एनसीईआरटी आहेत त्या ओल्ड एनसीईआरटी मधलं बऱ्यापैकी पॉलिटिकल अँगल सोडून इतर सगळ्या अँगल्सने तुम्हाला जास्त पाठ करण्याची गरज असते। प्रिलिम्स इज अबाउट ॲनालायझिंग ऑल्सो आणि फॅक्च्युअल गोष्टी सुद्धा तुमच्या बऱ्यापैकी पाठ असल्या पाहिजे। तर प्रिलिम्समध्ये इम्पॉर्टंट असतं, मेन्समध्ये तुम्हाला फक्त ॲनालिसिस करावं लागेल। एन्शियंट हिस्ट्रीचं ज्यावेळेस तुम्ही ओल्ड एनसीईआरटी वाचणार तर त्यावेळेस कल्चरचा अँगल, सोसायटीचा अँगल, इकॉनॉमिकचा अँगल तर तो तुम्हाला इम्पॉर्टंट असतोच, बट पॉलिटिकल अँगलला खूप जास्त इम्पॉर्टन्स नका देऊ, क्योंकि हे बॅटल कोणामध्ये झालं, नंतर पानिपतचं पहिलं युद्ध कुठे झालं, सेकंड कुठे झालं, जेव्हा तुम्ही मेडिवल करणार हे कोणामध्ये झालं, एवढ्या गोष्टी डायरेक्टली इतक्या फॅक्च्युअल नाही विचारत कदाचित, तर कधी विचारू शकता बट रेअर आहे। पॉलिटिकल गोष्टी यात विचारणं रेअर आहे। तर मेडिवलकडे जसं तुम्ही येणार तसं ओल्ड एनसीईआरटी परत मेडिवलला वाचून घ्या आणि त्याचं जस्ट ब्रीफ ॲनालिसिस करून घ्या मेडिवलचं, हिस्ट्रीचं सुद्धा। मी तो पार्ट स्किप केला होता लास्ट इयर, म्हणजे या प्रिलिमच्या आदल्या वर्षी मेडिवलला थोडे क्वेश्चन जास्त वाढवलेले होते, पण त्याच्या आधीपर्यंत मेडिवलवर फक्त एखादा क्वेश्चन येत होता। मॉडर्न हिस्ट्री दॅट इज इम्पॉर्टंट, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये ही इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर प्रिलिम्सला शुअरली क्वेश्चन येत असतात। तर यामध्ये स्पेक्ट्रमचं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया ते बुक तुमचं जवळपास सगळ्या फॅक्च्युअल अँगलने पाठ पाहिजे। पाठ म्हणजे लिटरली तुम्हाला हे न्यूजपेपर कोणी काढलं, गांधीजींच्या सगळ्या मुवमेंट्स, त्याच्यामध्ये कोणते लीडर्स होते, तिथे मुवमेंट्समध्ये काय होतं, मॉडरेट्स त्यांची स्ट्रॅटेजी कशी होती, हे आता ॲनालिसिसचे पॉईंट्स। रिव्होल्युशनरी टेररिस्टमध्ये एखादं बुक आहे द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब, हे कोणी लिहिलं, तर असे पुस्तकं ते कोणी लिहिले ते सुद्धा पाठ नाही विचारणार कदाचित यूपीएससी एवढ्या लेवलचे क्वेश्चन्स, बट ते पाठ असलं तर त्याचं तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल, कारण याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स नक्की येतात मॉडर्न हिस्ट्रीवर। स्पेक्ट्रम हे बेस्ट सोर्स आहे, बट पॅटर्न असा झाला आहे की ह्या वर्षीच्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला असं डायरेक्टली काही आलेला जास्त क्वेश्चन्स सापडणार नाही। त्यानंतर एक कंप्लीट आयडिया असण्यासाठी सुद्धा तुम्ही परत एकदा तामिळनाडू स्टेट एज्युकेशन बोर्डाचे जे पुस्तकं आलेले आहेत एनसीईआरटीवर, हिस्ट्रीवर, तर ते पुस्तकं तुम्ही बघू शकता। ते पुस्तकं तुम्हाला मृणालच्या साईटवरून सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकतात। नंतर लुसेंटचं एक जनरल नॉलेजचं पुस्तक आहे, त्यामधून लास्ट प्रिलिम म्हणजे ह्या प्रिलिमच्या आधीची जी प्रिलिम होते त्याच्यावर डायरेक्ट 2 क्वेश्चन ॲड्रेस होत होते। तर एन्शियंट मेडिवलला ज्या फॅक्च्युअल गोष्टी असतात त्या एनसीईआरटी तुम्हाला जास्त सापडल्या नाही, तर लुसेंटच्या जीकेच्या पुस्तकात तुम्हाला सापडणार आहे। बस तुमचं मेन फोकस हे असलं पाहिजे की तारीख पाठ करण्याची गरज नाही, पण फॅक्च्युअल गोष्टी ज्या काही असतील की एखादा सत्याग्रह कोणत्या व्यक्तीने केला, तर ते तर बेसिकली कॅबिनेट मिशन त्याने काय काय प्रपोज केलेलं होतं, तर ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला यायलाच पाहिजे। गांधी इरविन पॅक्ट झालेला आहे, तर त्यांच्यामध्ये काय काय ठरवलेलं होतं, कोणत्या ॲग्रीमेंट झाल्या, काय त्यांनी प्रपोजल्स मानले नाही, हे याच्याविषयी बेसिक, म्हणजे हे सगळं तुम्हाला हिस्ट्रीत माहीत असणं नेसेसरी असतं। पुढचा जॉग्राफीचा पार्ट आहे, तर जॉग्राफीमध्ये एनसीईआरटी 6वी ते 12वी पर्यंतचे सगळे, नंतर 11वी 12वीचे हे इम्पॉर्टंट एनसीईआरटी पहिले तिघं जे दिलेले ते तुम्हाला जवळपास त्यातलं सगळं माहिती असलं पाहिजे। जॉग्राफी ऑफ इंडिया बाय माजिद हुसेनचं पुस्तक तुम्ही वाचू शकता, बट आय विल ॲडवाइस यू की मृणालवर जे जॉग्राफीचे लेक्चर्स दिलेले आहेत तर त्या लेक्चर्सला बऱ्यापैकी कॉम्प्रिहेन्सिव्हली सगळं कव्हर केलेलं आहे। इव्हन त्यामध्ये मॅपिंग कशी करायची हे सुद्धा शेवटी कंटिनेंट वाईज दिलेलं आहे। इंडियाची सुद्धा मॅपिंग मध्ये मध्ये तुम्हाला करून दिलेली आहे। तर मॅपिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, कन्सेप्ट अंडरस्टँडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, फॅक्च्युअल गोष्टी समजण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते लेक्चर खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत। तर ट्राय करा की ते सगळे तुमचे लेक्चर तुमचे एकदा बघून होतील आणि नंतर रिवाइज करायला जस्ट तुम्ही त्या स्लाइड्स बघू शकता। ॲटलास कुठला घ्यायचा, तर तुमचा ऑप्शनल जॉग्राफी नसेल ऑक्सफर्ड स्कूल ॲटलास सफिशियंट आहे, अदरवाईज तुम्ही ओरिएंट ब्लॅक स्वान तो सुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर। जॉग्राफीला ॲनालिसिसवर जास्त इम्पॉर्टन्स यायला लागलेलं आहे, तर तुम्हाला ओशन करंट्स का क्रिएट होतात, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट तो का क्रिएट होतो, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बट या लहान गोष्टी त्यांचं ॲनालिसिस तुम्हाला यायला पाहिजे। जॉग्राफी इज ऑल्सो अबाउट फॅक्च्युअल थिंग्स, पण त्यात ॲनालिसिस सुद्धा इम्पॉर्टंट असतं। मॅपिंगवर जवळपास 2 क्वेश्चन विचारत असतात, तर मॅपिंग मधले सुद्धा तुम्हाला ते 2 क्वेश्चन्स यायला पाहिजे। त्याच्यासाठी वर्ल्डची पूर्ण मॅपिंग, वर्ल्ड मधले कंटिनेंट्स, त्याचे डेझर्ट्स, माउंटन्स, ते बेसिक गोष्टी त्या सगळ्या पार्ट असल्या पाहिजे। इंडियामध्ये हिल्स, नॉर्थ टू साऊथ, ईस्ट टू वेस्ट, त्या हिल्स, रिव्हरचं ओरिजिन, कोणती कोणाची ट्रिब्युटरी, लेफ्ट बँक ट्रिब्युटरी, राईट बँक ट्रिब्युटरी, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। वेस्टर्न घाट हायस्ट पीक कुठले, नॉर्थ ईस्ट हायस्ट पीक कुठले, तर ही एक बेसिक अंडरस्टँडिंग आहे जी तुम्हाला असली पाहिजे याच्यासाठी।
त्यानंतर जॉग्रफीला ह्या फॅक्च्युअल गोष्टी केल्या, ॲनालिसिस एकदा केलं की तुम्ही पॉलिटीकडे येताना इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत, दिस इज बेस्ट सोर्स. म्हणजे याच्याशिवाय पॉलिटीतनं क्वेश्चन आले तर बऱ्यापैकी कोणी जास्त डील नाही करू शकत. तर हा सोर्स सगळे लोक करत असतात, त्यामुळे तुम्हाला हे सगळं करावं लागेल. यात ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी दिलेल्या आहेत, कोणत्या टाईपची मेजॉरिटी लागते, कोणाचा टेन्युअर किती वर्षांचा असतो, कोणत्या आर्टिकलमध्ये काय दिले, कोणत्या शेड्यूलमध्ये, पार्टमध्ये, हे सगळं ऑलमोस्ट सगळं तुम्हाला पाठ करण्याची जवळपास भरपूर गरज आहे याच्यामध्ये. नंतर एक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि फ्रीवेअर तुम्हाला मिळाला की त्याच्यात आर्टिकल्स तुम्ही जस्ट वाचत राहायचे. जर ते आर्टिकल्स वाचले तर तुम्हाला त्यातला बेसिक इसेन्स पण कळून जातो, आयडिओलॉजी सुद्धा कळून जाते आणि त्या आर्टिकल्स मधल्या प्रोव्हिजन्स पण तुम्हाला माहीत असतात. तर फ्री टाइम मिळाला की त्या ॲप्लिकेशनकडे बघत राहायचं. पॉलिटीत एवढं जरी केलं तरी पॉलिटीचे क्वेश्चन्स तर सफिशियंटली डील करता येतं. आणि लक्ष्मीकांत एवढं मोठं आहे की त्याला काही लोक 10, 15, 20 वेळेस, तर त्याच्यापेक्षाही जास्त वेळेस वाचणारे लोक बघितले. तर तितक्या वेळेस जर लोक वाचत असतील तर आधी लक्ष्मीकांत संपवा, मग इतर बुक्सकडे तुम्ही जाऊ शकता. तुमची इच्छा असेल तर मग इतर बुक्स पण वाचा, बट मी फक्त इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत तेच बुक वाचलेलं होतं. इकॉनॉमीकडे येताना अगेन मृणालवरचे जे लेक्चर आहेत ते सगळे लेक्चर प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. प्रिलिम्सचा खूप जास्त कठीण सुद्धा प्रश्न इकॉनॉमीला नाही विचारत. तुम्हाला वाचायचंच असेल तर श्रीराम IASचं एक आहे इकॉनॉमिक्सच्या नोट्स, तर त्या नोट्स तुम्ही वाचू शकता. अदरवाईज पर्सनल ओपिनियन की मृणालवरचे लेक्चर सफिशियंट आहेत याच्यासाठी. नंतर इकॉनॉमिक्स सर्वे त्यातला व्हॉल्यूम 1 मेन्सच्या अँगलने खूप इम्पॉर्टंट आहे. काही स्टेटमेंट तुम्हाला त्यातले जसे तसे प्रिलिम्समध्ये विचारतात, त्यामुळे व्हॉल्यूम 1 पण इम्पॉर्टंट आहे. व्हॉल्यूम 2 मध्ये ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी दिलेल्या असतील तर त्या फॅक्च्युअल गोष्टी जस्ट रफ आयडिया असली पाहिजे. डायरेक्ट टॅक्सेशनचं कलेक्शन, इनडायरेक्ट किती, कोणतं जास्त आहे, डायरेक्ट मध्ये 1 नंबर कोण आहे, इनडायरेक्ट मध्ये 1 नंबर कोण आहे, एक्सपोर्ट करताना आपण कुठे सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतो, आपण काय जास्त एक्सपोर्ट करतो, कुठून सगळ्यात जास्त इम्पोर्ट करतो, काय जास्त इम्पोर्ट करतो, ह्या अँगलने फॅक्च्युअल थिंग्स. तर सेकंड व्हॉल्यूम इकॉनॉमिक सर्वेचा तो सुद्धा इम्पॉर्टंट असतो. बजेटमध्ये ज्या काही नवीन स्कीम्स येतील त्या नवीन स्कीम्स बजेटमध्ये आलेल्या थोडेफार चेंजेस, डायरेक्टली क्वेश्चन कदाचित नाही येणार पण ते तुम्हाला नेसेसरी की ह्या दोघं गोष्टी तुमच्या केल्या गेल्या पाहिजे. नंतर एन्व्हायरमेंटचं असं आहे की फॉरेस्टची प्रिलिम्स आणि सिव्हिल सर्व्हिसेस यांची प्रिलिम्स कंबाईन होत असल्यामुळे एन्व्हायरमेंटचं एक फिक्स्ड वेटेज आहे, तर ते कमी नाहीच होणार कुठल्याही प्रिलिम्समध्ये. त्यामुळे तुम्हाला शंकर IAS हे पूर्ण करावं लागेल, नो ऑप्शन. NIOSचं पण एक बुक आहे, तुम्हाला जर वेळ मिळाला किंवा इच्छा असेल काहीतरी वाचण्याची, त्याला थिअरॉटिकल अँगलने पण वाचायला मदत होते, तर NIOSचं पण बुक तुम्ही वाचू शकता एन्व्हायरमेंटसाठी. नंतर क्रिटिकली एंडेंजर स्पेसिसवर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्टची एक PDF आलेली असते, तर ती PDF आलेली आहे आणि ती PDF आता दरवर्षी रिन्यू होत असेल कदाचित. जर यावर्षी रिन्यू झाले असेल किंवा पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा प्रिलिम्स देणार त्यावेळेस रिन्यू झालेली असेल तर ती PDF डाउनलोड करून त्यातले क्रिटिकली एंडेंजर कोण आहेत तर ते बघण्याचा प्रयत्न करा. विकिपीडियावर आता एन्व्हायरमेंटचं असं असतं की काही लोक जास्त वेटेज नाही देणार, काही लोक कमी वेटेज देतील, बट ॲव्हरेज वेटेज तर असला पाहिजे. पण तुम्हाला खूप वेळ आहे आणि तुम्ही सगळं काही डेडिकेटेडली करू शकत असणार, तर त्यांनी एकदा डुगॉंगवर क्वेश्चन विचारलेला होता. तर अशा वाईल्ड लाईफ किंवा ॲनिमल्स जे आहेत क्रिटिकली एंडेंजर त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकता, म्हणून मी विकिपीडियावर क्रिटिकली एंडेंजर स्पेसिस इन इंडिया त्याची एक लिस्ट बघितली होती. त्या लिस्टमधले जे काही क्रिटिकली एंडेंजर्ड होते त्यांच्याविषयी मी सगळं वाचून घेतलेलं होतं विकिपीडियावर, त्यामुळे मला बऱ्यापैकी माहीत होतं. त्यांचे स्क्रीनशॉट काढून मी ते रिवाईज करत होतो. तर तुमच्याकडून एवढं शक्य असेल तर ठीक, अदरवाईज तुम्ही जस्ट ॲटलिस्ट एकदा तरी बघून घेतलं पाहिजे. त्यानंतर कुठला ॲनिमल कोणत्या रिजनमध्ये सापडतो तर त्याची सुद्धा एक बेसिक आयडिया तुम्हाला असली पाहिजे. नंतर एन्व्हायरमेंटचं करत असताना नॅशनल पार्क्स ॲटलिस्ट जे फेमस आहेत तर ते नॅशनल पार्क कोणत्या स्टेटमध्ये आहेत ते माहिती असणं. बायोस्फिअर रिझर्व तर मस्ट आहे कुठल्या स्टेटमध्ये. माझा ऑप्शनल असल्यामुळे आणि मला वेळ होता त्याच्यामुळे मी बायोस्फिअर रिझर्वमध्ये कोणत्या हिल्स येतात, कोणती रिव्हर्स जाते, कोणता नॅशनल हायवे आहे, तिथे वाईल्ड लाईफ कोणती आहे, त्यानंतर व्हेजिटेशन कुठे आणि कुठे कुठे ट्राईब्स सुद्धा असतात फेमस, तर कोणत्या ट्राईब्स आहेत, कोणता बायोस्फिअर रिझर्व कोणत्या स्टेटच्या बाउंड्रीच्या मध्ये आहे, कोणत्या स्टेटच्या अंडर आहे, हे सगळं मी केलं होतं. त्या बायोस्फिअर रिझर्वच्या अंडर नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सँच्युरीज हे सुद्धा मी केलेलं होतं. तर तुमच्याकडून एवढं शक्य असेल, जर वेळ नसेल तर कमी वेटेज द्या, जस्ट बेसिक अंडरस्टँडिंग शंकर IAS वरची ती इनफ असेल. बट जास्त वेळ आहे आणि तुम्ही डेडिकेटेडली पूर्ण वेळ हाच अभ्यास करताय तर मायनर थिंग्स सुद्धा केल्या गेल्या पाहिजे, कारण एक क्वेश्चनवर तुमची प्रिलिम्स आणि 1 वर्ष डिपेंडंट असतं, त्यामुळे प्रिलिम्सला रिस्क नका घेऊ. पुढचं इंडियन आर्ट अँड कल्चर. तर आर्ट अँड कल्चर हा सुद्धा पॉईंट असा आहे की याच्यात कॉस्ट बेनिफिट खूप जास्त नसतं, इव्हन मेन्सला सुद्धा कॉस्ट बेनिफिट जास्त नाही आहे. हा टॉपिक करत असताना तुम्ही किती वाचलं तरी ते कमीच पडणार आहे, बट तरी सुद्धा करणं आपलं कर्तव्य असतं. त्यामुळे NCERT ज्यावेळेस तुम्ही करत असणार एन्शियंटचं मिडिवलचं
त्यावेळेस कल्चरल अँगल जे असतील त्या कल्चरल अँगलने तुम्ही स्टडी करा. कल्चरल म्हणजे पॉटरी, तर पॉटरी म्हणजे त्याचं इव्होल्युशन कसं कसं झालेलं होतं. तर पॉटरीचं तुम्हाला माहिती पाहिजे कोणत्या पिरियडमध्ये कसं होतं, स्कल्पचर कसं होतं, द्रविडा स्टाईल ऑफ आर्किटेक्चर, नगारा स्टाईल ऑफ आर्किटेक्चर, त्याच्याविषयी थोडंफार माहिती पाहिजे. मग हे NCERTतनं सापडेल काही गोष्टी, बट त्या बेसिक लेवलच्या असतील. नंतर मेन सोर्स मी प्रिफर केलेला फर्स्ट की NIOSच्या बुकमध्ये लिटरेचर तर त्याचं कम्प्लीट इव्होल्युशन दिलेलं आहे. हिस्ट्री आर्किटेक्चर तर आर्किटेक्चरचं कम्प्लीट इव्होल्युशन दिलं आहे एन्शियंट पासून तर मॉडर्न पर्यंत. म्युझिकचं दिलेलं आहे, पेंटिंगचं दिलेलं आहे. तर ते पुस्तकात इव्होल्युशनच्या अँगलने खूप चांगली दिलेला तो एक सोर्स तुम्हाला सापडेल. नंतर मृणालवर लेक्चर्स आहेत, ते लेक्चर्स तुम्ही बघू शकता. त्या लेक्चर्स ऑडिओ व्हिज्युअल असल्यामुळे लक्षात ठेवायलाही सोपं जातं आणि कधी टाइमपास वगैरे करायचा असला तर त्यावेळेस तुम्ही हे लेक्चर्स बघून तुमचं कल्चरचा सिलेबस जवळपास यातनं थोडाफार कॉम्प्रिहेन्सिव्हली किंवा एक ब्रीफली सुद्धा तसं म्हणू शकता की कव्हर होतो. म्हणजे एवढा जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही, बट एक रफ आयडिया येण्यासाठी जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर बऱ्यापैकी सगळ्या अँगल्सला टच केलेलं आहे त्या लेक्चर्समध्ये. इंडियन आर्ट अँड कल्चर हे सगळेच लोक आता जवळपास वाचत असतात बाय नितीन सिंघानिया, तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यात पण बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. बट एक फायनल सोर्स GK टुडे, या सोर्समध्ये सगळे टॉपिक म्हणजे कल्चरमध्ये कुठलेही टॉपिक असू द्या ऑलमोस्ट सगळं कव्हर केलं गेलेलं आहे या सोर्समध्ये. तर इतर सोर्सेस जर तुमच्याकडून होत असतील त्यातला एखादा सोर्स बघा. अदरवाईज GK टुडे इज व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह, ते केलं तर त्यातनं तुमचं कल्चर बऱ्यापैकी सगळं कव्हर होत आहे. त्यामुळे रिस्क काही तुम्हाला कल्चरला असणार नाही. करंट अफेअर्सला एक न्यूजपेपर तुम्ही वाचलाच पाहिजे, पण त्यातनं फॅक्च्युअल गोष्टी एवढ्या जास्त कदाचित सापडणार नाही. तर जेवढ्या कंपायलेशन होतील, जेवढ्या नोट्स होतील त्या मेन्सच्या अँगलने प्रिपेअर करा. प्रिलिम्सच्या अँगलने करण्याची एवढी गरज नाही, पण वाटलं तर थोडंफार लिहित चला. त्यानंतर व्हिजन IASचं जे करंट अफेअर्सचं मटेरियल होतं, तर व्हिजन IASचं करंट अफेअर्सचं मटेरियल PT 365चं कंपायलेशन येतं, ते तुम्हाला त्यांच्या साईटवर मिळून जाईल. नंतर इनसाइट्स त्यांच्यावर सुद्धा प्रिलिम्सच्या अँगलने येत असतं, तर इनसाइटचं सुद्धा तुम्ही बघा. यानंतर हे सगळं तुम्हाला करून झालं आणि अजून वेळ उरलेला आहे तर GK टुडे इज व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह. GK टुडेचं करंट अफेअर्स जर केलं तर इव्हन ट्रिव्हियल GK जे असतं बँकिंगचं GK ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर केलेलं असतं. तर कम्प्लीट GKचा सोर्स GK टुडे, हे केलं तर तुम्हाला GSला म्हणजे करंट अफेअर्सला जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. नंतर जनरल सायन्सला कॉस्ट बेनिफिट खूप कमी आहे, 1 किंवा 2 क्वेश्चन्स, त्याच्यापेक्षा जास्त काही विचारणार नाही. त्यामुळे 6वी ते 10वीचे पुस्तकं वाचा. 11वी 12वीचे काही सिलेक्टेड चॅप्टर्स वाचायचे आहेत, तर ते सिलेक्टेड चॅप्टर्स कशावरून वाचायचे, तर मृणालवर जा त्या साईटवर, तिथे कोणते चॅप्टर्स वाचायचे, त्या चॅप्टर्सला कशाला फोकस करायचं त्या चॅप्टरमध्ये ते सगळं दिलेलं आहे. त्यामुळे एवढं काही सायन्सला फोकस करण्याची गरज नाही, जस्ट ब्रीफ आयडिया असली पाहिजे. आणि टेक्नॉलॉजीचा पार्ट, तर टेक्नॉलॉजीसाठी प्रिलिम्स जवळ येत असताना वेगवेगळ्या PDF येतात. GS कोरची PDF येऊ शकते, IS फॉर शुअरची PDF येऊ शकते. त्या PDF डाउनलोड करून टेक्नॉलॉजी काय काय होतं ते तुम्ही बघू शकतात. इव्हन व्हिजनचे सुद्धा PDF येतात, ती बघितली की तुमचं बऱ्यापैकी यातनं कव्हर होऊन जाईल. एक्स्ट्रा काय केलं गेलं पाहिजे म्हणजे अजून इतर कोणत्या गोष्टी, तर तुमच्या टेस्ट सिरीज, इनसाइटची टेस्ट सिरीज ही खूप बेसिक लेवलची. जर तुम्ही फर्स्ट टाइम देत असणार, तुम्हाला जास्त नॉलेज बेस एवढा नाहीये, तर इनसाइटची टेस्ट सिरीज सोडवा. पण त्यात मार्क्स जर आले तुम्हाला खूप चांगले तर फक्त खुश नका हो, कारण ती खूप सोप्या लेवलची टेस्ट सिरीज आहे इनसाइटची. आणि व्हिजन ISची ते बदलत असतात पॅटर्न, बट व्हिजन IS जनरली कठीण टेस्ट सिरीज काढत असते. तर ट्राय करा की यांच्यातल्या दोघांच्या काही काही टेस्ट तुमच्या सॉल्व्ह होतील. दोघंही कॉम्प्रिहेन्सिव्हली सॉल्व्ह केले तर खूप चांगलं. सॉल्व्ह केल्यानंतर त्यांचं रिव्हिजन सुद्धा मस्ट आहे. नंतर पुढचं आहे इंडिया इयरबुक. इंडिया इयरबुक एकदा तरी ॲटलिस्ट वरच्यावर वाचलं गेलं पाहिजे. तुम्हाला त्यावर PhD करायची नाही, डिटेलमध्ये जायचं नाहीये, बट बेसिक इंडिया इयरबुक त्याचं कम्प्लीट अंडरस्टँडिंग तुमचं असलं पाहिजे. एकदा लास्ट 5-6 वर्षाचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघून घेतले प्रिलिम्सचे, तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की क्वेश्चन्स कसे विचारता जात आहे. तर तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत नेक्स्ट इयरची प्रिलिम्स कशी असू शकते, बट तुम्हाला ॲटलिस्ट एक रफ आयडिया येईल की प्रिलिम्सला कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असतात, हिस्ट्रीला कशावर फोकस करतात, जॉग्रफीला कशावर फोकस करतात, ही आयडिया येण्यासाठी लास्ट 5-6 इयर्सचे क्वेश्चन्स पेपर ते बघणं मस्ट आहे. नंतर स्कीम्स, तर स्कीम्सचं PDF येत असतात बऱ्याच यांचे येतील की व्हिजन ISचे येतील, कदाचित इनसाइट्सचं येऊ शकतं, IS फॉर शुअरचं येऊ शकतं. तर स्कीम्सची कुठलंही कंपायलेशन घ्या आणि त्या स्कीम्सचं तुम्हाला एक रफ नॉलेज तरी असलं पाहिजे किंवा ही स्कीम्स कशासाठी आहे हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. नंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा एक आहे, तर विकिपीडियावर तुम्ही डायरेक्टली ऑर्गनायझेशन सर्च करू शकता. अदरवाईज IS फॉर शुअरची जी PDF येते किंवा त्यावेळेस तुमच्या प्रिलिम्सच्या वेळेस इतर कोणती तरी PDF आली तर त्या PDF मधून तुम्ही सर्च करू शकता. नंतर रिपोर्ट्स पब्लिश बाय डिफरंट ऑर्गनायझेशन, डायरेक्टली क्वेश्चन येतो की ही रिपोर्ट कोणी पब्लिश केली, तर ते तुम्हाला माहिती असल्यासाठी
बँकिंगच्या एखाद्या वेबसाईटवर जा, बँकिंगच्या वेबसाईटमध्ये त्यांच्या करंट अफेअर्समध्ये जा, तिथे त्यांनी एक सेपरेट मस्त टेबल बनवलेला असतो की ही रिपोर्ट आली, याच्यात इंडियाची इतकी रँक आणि ही रिपोर्ट ह्या ऑर्गनायझेशनने पब्लिश केली. अदरवाईज प्रिलिम्स जवळ आल्यानंतर पुन्हा एकदा मार्केटमध्ये काहीतरी PDFs येत असतात, एक कंपायलेशन असतं की दिस रिपोर्ट पब्लिश बाय दिस ऑर्गनायझेशन. त्यामुळे एवढं विशेष नाही आहे, ते तुमचं कधीही होऊ शकतं. टेक्नॉलॉजीला मी तुम्हाला मागेच सांगितलं की GS कोरची PDF किंवा mrunal.org वर जे काही मटेरियल असेल ते मटेरियल तुम्ही करू शकता. इन शॉर्ट, प्रिलिम्स इज अबाउट हॅव्हिंग व्हेरी ब्रॉड नॉलेज आणि इन डेप्थ नॉलेज. म्हणजे तुम्हाला खूप जास्त सुद्धा माहिती असलं पाहिजे आणि थोडं इन डेप्थ सुद्धा माहिती असलं पाहिजे. काही काही क्वेश्चन्स खूप ॲनालिटिकल असतात, तर ॲनालिसिस तुमचं असलं पाहिजे. जॉग्राफीला कन्सेप्च्युअल बेस पक्का असला पाहिजे. हिस्ट्रीला टाइम पिरियड सुद्धा माहिती असला पाहिजे, हिस्टोरिकल फिगर सुद्धा माहिती पाहिजे, स्ट्रगल कसं झालेलं आहे त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. या ज्या काही गोष्टी आहेत, रिपोर्ट्स काय असतात, ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर मेंबर, हे जे विचारलं जातं ते कसं विचारलं जातं, कोणत्या बेसिसवर विचारलं जातं, हे तुम्हाला केव्हा कळेल, ज्यावेळेस तुम्ही मागचे क्वेश्चन्स पेपर ॲनालाइज केलेले असतील. तर एक प्रयत्न करा की रिलिजियसली तुमचा जर फर्स्ट अटेम्प्ट असेल तर 3 किंवा 4 महिने तुम्ही देऊ शकता. तुम्हाला आयडिया असेल तर 3 महिन्यात तुमची प्रिलिम्स पण होऊ शकते, बट गॅरंटी नाही की तुमची प्रिलिम्स होईलच. कारण मला पर्सनली हा खूप जास्त रिस्की पार्ट वाटतो. मेन्सला तुम्हाला स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये तुम्ही काहीतरी लिहू शकता. प्रिलिम्सला तुम्हाला विचारलंय, आलं तर ठीक, नाही आलं तर तुम्ही आउट ऑफ द कॉम्पिटिशन. त्यामुळे खूप जास्त वाचण्याची गरज आहे, खूप जास्त डेडिकेशनची गरज आहे आणि रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. 2 किंवा 3 वेळेस तुमच्या रिव्हिजन व्हायला पाहिजे, तर तुम्ही जे वाचले ते रिटर्न करू शकता. त्यामुळे लिमिटेड सोर्सेस, म्हणजे ब्रॉड नॉलेज तर असलं पाहिजे, बट लिमिटेड सोर्सेस आणि त्यांचं ॲटलिस्ट 2दा रिव्हिजन, आणि मग इतर टाइम मिळालं तर इतर सोर्सेस सुद्धा तुम्ही बघू शकता. अजून काही वाटलं तर मी नंतर तुम्हाला याच्यावर कधीतरी इतर वेळेस सुद्धा गायडन्स करू शकतो, बट एवढं प्रयत्न करा, याच्यावर तुम्हाला कळून जाईल. अगेन थँक्यू व्हेरी मच.